पश्चिम बंगालच्या बेलडांगामध्ये बाबरी मशिदीच्या भूमिपूजन सोहळ्यावरून वातावरण चांगलंच तापलंय। 6 डिसेंबर 1992 रोजी राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कार सेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला आणि या दिवसाचं निमित्त साधत पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीच्या पायाभरणीची तयारी सुरू करण्यात आली आहे। तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी बाबरी मशीद उभारणीचे प्रयत्न सुरू केले आहेत। त्यांचे समर्थक अक्षरशः डोक्यावरून विटा वाहून येत आहेत। बांधकामासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य सुद्धा पायाभरणी स्थळावर आणण्यात आलंय। मशिदीच्या बांधकामासाठी लोकांकडून निधी गोळा केला जातोय। दरम्यान कोलकाता उच्च न्यायालयानं शुक्रवारी मशीद बांधकामावर बंदी घालण्यास नकार दिलाय। कार्यक्रमाच्या दरम्यान शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल अशा सूचना सुद्धा न्यायालयानं दिलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारनं बेलडांगा परिसरात सेंट्रल आर्म फोर्सच्या 19 तुकड्या, रॅपिड ॲक्शन फोर्स BSF, स्थानिक पोलिसांच्या अनेक तुकड्यांसह 3000हून अधिक जवान तैनात केलेले आहे। आणि याच सगळ्या घडामोडींविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण बघतोय बाबरी मशिदीच्या भूमिपूजन सोहळ्यावरून आता वातावरण चांगलंच तापताना बघायला मिळत आहे। त्या अनुषंगाने सध्या पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात आहे। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र धार्मिक वातावरण पश्चिम बंगालसह याचा वणवा देशभरापर्यंत पोहोचला जाऊ शकतो। कारण धार्मिक मुद्द्यावरती जशा वेगवेगळ्या धर्माचे लोक एका छताखाली येतात, तशाच पद्धतीने बाबरी मस्जिदला 6 डिसेंबर 1992 पाडल्यानंतर आज त्याची पायाभरणी करण्यात आली। हुमायूं कबीर यांनी 25 नोव्हेंबरला याची घोषणा केली होती आणि त्यानुसार त्यांनी 33 वर्ष पूर्ण झाले बाबरी मस्जिद पाडल्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी तिथे मस्जिद उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे ते आमदार होते, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। मात्र धर्माच्या नावाखाली त्यांना जो पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय तो मोठा आहे। त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲक्शन फोर्ससह सशस्त्र दलाच्या 19 तुकड्या, त्याच्यानंतर 3000हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि राज्यामध्ये वातावरण ढवळून निघू नये या सगळ्या पार्श्वभूमीवरती गुप्तचर यंत्रणा देखील काम करताना पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या पद्धतीने हुमायूं कबीर यांनी मौलवीच्या उपस्थितीत रिबन कापून या कामाला सुरुवात केलेली आहे। 20,000हून अधिक लोक या कामासाठी पोहोचले होते। विटा, ट्रॅक्टर घेऊन, ट्रॉली घेऊन, रिक्षा घेऊन या ठिकाणी विटा घेऊन लोक हजर झाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत धर्माच्या नावाखाली लोकांना एकत्र आणता येऊ शकतं यासाठी ज्या पद्धतीने लोकांना एकत्र आणलं गेलंय आणि विशेष म्हणजे मंदिर मस्जिद बांधताना कोणताही न्यायालय थांबवत नाही, त्या दृष्टिकोनातून कोलकाता न्यायालयाने हे बांधकामाला स्थगिती दिलेली नाहीये। आता या बांधकामाला सुरुवात होणार आहे, मात्र कुठेतरी त्याला धर्माची जोड देऊन राजकारण भविष्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होऊ शकतं अशी एकंदरीत परिस्थिती या निमित्ताने पाहायला मिळते। हो, नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।